आपण बघतो MRGचे सिंगल फेज ड्राय रन पॅनल विथ ऑटो स्टार्ट। हा पॅनल हेवी ड्युटी आहे, 3 HP साठी, सबमर्जेबल आणि ओपन वेलसाठी आहे। ह्याच्यात फंक्शन आहे ड्राय रन सायक्लिक टायमर आहे आणि ड्राय रन टायमर आहे। आता आपण बघूया ह्याच्यात मटेरियल आणि मटेरियलची क्वालिटी। हे कॉन्टॅक्टर आम्ही वापरले 40 एम्पियरच्या क्षमताप्रमाणे जास्ती वापरले। ह्याचे कॉन्टॅक्ट सिल्वर कोटिंगचे आहेत लॉंग लाईफसाठी। वायर 6 स्क्वेअर mm MRGची वायर आहे। कॅपॅसिटर MRGचा आहे आणि प्रोस्लिन कनेक्टर आहे, हेवी ड्युटी दिलेले आहे। आणि हा जे डिजिटल युनिट बनवलेले ते इन होम प्रोडक्शन आहे। हा MRGचा डेव्हलप केलेला लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट आहे। आता आपण बघूया ह्याची जोडण्याची पद्धत। कनेक्शन द्यायच्या अगोदर पहिले आपला फ्यूज काढून घ्यावा। मग जोडायच्या अगोदर पहिले कनेक्शन सगळं बघून घ्या, टाईट आहे की नाही, मजबूत आहे की नाही। मग हे फेज न्यूट्रलची वायर पहिले कनेक्टरमध्ये फेज, पिनमध्ये फेज आहे। दूसरा कनेक्शन न्यूट्रल, पहिले लाल वायर लावा, मग पिवळी, आणि मग निळी। मेन कनेक्शन जे फेज न्यूट्रल आहे, कॉपरची वायरच वापरा, 4 स्क्वेअर mm किंवा 6 स्क्वेअर mm। त्याच्यानंतर RYB मोटरची कनेक्शन जोडून घे। आता आपण फ्यूज लावून कनेक्शन चालू करून घेऊ। पहिले व्होल्टेज दिसणार, व्होल्टेज चेक करून मग चालू करायचं। चालू केल्यावर सेटचा बटन दाबून ठेवा आणि हा ब्लिकरिंग करेन, चालू बंद होईल। 10 सेकंडपर्यंत चालू होईल आणि मग सेट होईल। जोपर्यंत ब्लिंक होते तो सेट होतोय आणि ब्लिंक थांबला की तो सेट झाला आहे। ब्लिंक थांबले आणि कंटिन्यू हिरवी लाईट लागली म्हणजे तो सेट झाला आहे। LEDचा दिवा लागला म्हणजे आपला ड्राय रन आणि ओव्हरलोड सेटिंग झाला आहे आणि मोटर आपली व्यवस्थित चालू आहे। मोटर ओव्हरलोड आले की करंट वाढणार आणि तो ओव्हरलोडमध्ये जाईल। हे बघा डिस्प्लेमध्ये असं दिसणार, करंट जास्ती आहे आणि ओव्हरलोडचा दिवा लागलेला आहे। फंक्शन असं आहे की मोटर ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल। हां, बंद झालं। मोटर चालू करायला तुम्हाला हे लाल बटनने रिसेट करायला लागेल। असा परत व्होल्टेज येईल आणि परत तुम्ही हे ऑन करा। जर ऑन झाल्यावर तुमची हेल्दी लागलेली आहे, समजा की मोटर व्यवस्थित आहे आणि पाणी येते।
जर जर आपला मोटर चालू आहे आणि विहीर किंवा बोरिंगमध्ये पाणी संपलं तर मोटरचं करंट कमी होऊन ते ड्रायरनमध्ये जाईल आणि पिवळा दिवा लागेल आणि ऑटोमॅटिक थोड्याने बंद होणार. ते आता ड्राय रन झाला. तर जर तुम्हाला परत चालू करायचं असेल तर परत लाल बटन दाबून रिसेट करा. रिसेट केलं तर ते पिवळी लाईट बंद होईल, परत व्होल्टेज येईल आणि परत ऑन करा. आणि ऑन केल्यावर जर तुमचं ड्राय रन थांबते, ड्राय रन नाही आणि हेल्दी चालू आहे म्हणजे पाणी आलं आहे आणि मोटर व्यवस्थित चालू आहे. जर तुम्हाला मोटर ऑटोमॅटिक चालू करायची असेल तर ते हे ऑटो मॅन्युअलचं बटन ऑटो मोडमध्ये टाकायचं आणि तुम्हाला मग हे डिस्प्ले दिसेल पॉवर ऑन डिले. 10 सेकंडचा टायमिंग आहे. 10 सेकंड नंतर तो ऑटोमॅटिक ऑन होईल. सायक्लिक टायमर म्हणजे आपण किती वेळ मोटर चालू ठेवायची आणि किती वेळ मोटर बंद ठेवायची ते आपण करू शकतो. आता आपण बघूया त्याची सेटिंग कसं करायची. पहिले मेन फ्यूज फेस सब्यूट काढून घ्या आणि हे जे DR सेट बटन आहे दाबून ठेवा. फ्यूज काढल्यानंतर DR सेटचं बटन दाबून फ्यूज लावा. फ्यूज लावल्यानंतर सेटचं इंडिकेशन येतं. मग ड्रायरनचं सेटिंग येईल, ओव्हरलोडचं सेटिंग येईल आणि मग ऑन टाईम आहे. ऑन टाईम तुम्हाला किती पाहिजे हे मिनिमम मिनिटवर आहे. जर तुम्हाला 1 मिनिट पाहिजे तर एक दाबून मधलं बटन सेट करायचा. ह्याच्यानंतर ऑफ टाईम जर तुम्हाला 1 मिनिट पाहिजे तर एक दाबून सेट करा. एंड झाला की हे लास्ट स्टेज एंड झाला की परत तुम्ही ऑटो मोडमध्ये टाकून द्या. पॉवर ऑन टाईम येईल तुम्हाला 10 सेकंड नंतर मोटर चालू होईल. आता आपण 1 मिनिट सेट केली आहे तर 1 मिनिट चालणार आणि मग 1 मिनिट नंतर बंद होईल आणि 1 मिनिट बंद राहणार आणि 1 मिनिट नंतर परत चालू होईल. टायमर ऑटोमध्ये चालू झाल्यानंतर करंट डिस्प्ले होतो. मग ऑन टाईमचं टायमिंग तुम्हाला याच्यात दिसेल 1 मिनिट. हे ऑन टाईम डिस्प्ले आहे. मोटर बंद झाल्यानंतर ऑफ टाईम असं दिसेल आणि एक टायमिंगचं दिसेल किती टाईम सेट केलेला आहे. ऑफ टाईम 1 मिनिटचं झाल्यानंतर मोटर स्टार्टर ऑटोमॅटिक चालू होईल आणि मोटर चालू होणार. बस नाही एक मिनिट. आता मोटर 10 सेकंड नंतर चालू होईल. आता ऑफ टाईम संपलाय. हा झाला टायमर चालू. 10 सेकंडांनी मोटर चालू होईल. तुमच्या माहितीसाठी आम्ही 1 मिनिटचं टायमिंग सेट करून दाखवलं आहे. कमीत कमी 1 मिनिट आणि जास्तीत जास्त 5 तासपर्यंत तुम्ही टाईम सेट करू शकता. ड्राय रन टायमर कसं सेट करायचं, पण त्याच्या अगोदर ड्राय रन टायमर सेट करायच्या आधी सायक्लिक टायमरचं जे टायमिंग आहे तुम्हाला ते 0 करायला लागेल. DR सेट बटन दाबून ठेवा आणि फ्यूज लावा. हे ड्राय रन सेट बटन दाबून फ्यूज लावा आणि सेट करा. ड्राय रन आता परत दाबा. ऑन टाईम आला त्याला 0 करा. परत दाबून ऑफ टाईम आला त्याला परत
0 करा आणि आता ड्राय रन टायमर तुम्हाला किती वेळ पाहिजे आपण तुमच्या माहितीसाठी 1 मिनिट करू. पण आता मोटर ड्राय रनमध्ये आहे म्हणजे पाणी संपलं आहे. हा ड्राय रन झाल्यावर आपण सेट केल्याप्रमाणे 1 मिनिट नंतर तो परत चालू होईल बंद झाल्यावर ना बोला ना. आता मोटर बंद झाली आहे आणि त्याचा डिस्प्ले ड्राय रन टायमर आणि 1 मिनिट येते. 1 मिनिट झालं की मोटर ऑटोमॅटिक चालू होईल. आता टायमर संपला आहे. आता पॉवर टायमिंग आणि ड्राय रनचं सेटिंग परत तुम्ही कमीत कमी 1 मिनिट किंवा 5 तासपर्यंत आणि जास्तीत जास्त 5 तासपर्यंत टाईम सेट करू शकता. हे पॅनल 3 आणि 5 HP मध्ये उपलब्ध आहे. आम्ही जे मटेरियल वापरतो ते उच्च क्वालिटीचे आहे पण त्याची जळण्याची वॉरंटी नसते आणि ते मॅन्युफॅक्चर वर्ल्डमध्ये येत नाही. चांगला परिणाम भेटण्यासाठी सर्व्हिस वायर 3 HP साठी 10 स्क्वेअर mm ॲल्युमिनियमची MRGची केबल वापरा आणि मोटरसाठी 3 HP मोटरसाठी MRGची 4 स्क्वेअर mmची वायर कॉपर वायर वापरा आणि 5 HP साठी MRGची 6 स्क्वेअर mm वायर वापरा.